नमस्कार मंडळी, श्राव्यास फॅमिली ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज करणार आहे मुगाचा वडा म्हणताना येणार वडे, जे आपले वाळवणीतले वर्षभर टिकतात ते वडे असतात. तर मी ते करणार आहे. आणि मी रात्रभर डाळ भिजू दिली आहे. आता रात्रीभर डाळ भिजल्यानंतर ती छान भिजलीच असणार ना. आणि मग आता मिक्सरमधून काढून घेते. आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून असं वाटण करून घेतलं आहे. जास्त बारीक पण नाही केलं आहे, बारीकशी अशी कणी केली त्याची फक्त. आता सगळी डाळ मी अशीच काढून घेते मिक्सरमधून. आणि चवीपुरतं मीठ टाकलं म्हणजे जसं नंतर ती भाजीत आपण वडे टाकू ना, काळ्या मसाल्याची भाजी करायला हे वडे खूप छान लागतात. तर त्यात चवीपुरतं थोडंसं मीठ घालावंच लागतं. आणि मग मी कोथिंबीर घालते आहे बारीक चिरून. हे वाळवणीचे पदार्थ वर्षभर टिकवता येतात. तिखट वगैरे घालायची गरज नाही आहे भाजीत, आपण असंही तिखट घालतोच. मग मी अशी वडे टाकून घेतले पन्नीवर. माझ्याकडून थोडंसं सैलसर झालंय, तर तुम्ही थोडं पाणी आटत घाला, कारण आमचं मिक्सरमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. तर ते पाणी टाकूनच व्यवस्थित निघतं, म्हणूनच त्याला थोडंसं पाणी जास्त झालं नॉर्मल माझ्याकडून. अशा प्रकारे मी सगळे वडे टाकून घेतले. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.